तुम्ही किती वर्षांचे आहात? 30, 50 की 70? एक प्रश्न आहे, वय वाढलं की व्यायाम बंद करायचा का? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा डाफणे जोशी, ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट. चला व्यायाम करूयाच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण अनेकदा म्हणतो, आता माझं वय झाले, व्यायाम करून काय फायदा, गुडघे दुखतात, आता आरामच केलेला बरा. पण विज्ञान काय म्हणतं हे तुम्हाला माहितीये का? आपलं जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं आपल्या स्नायूंची ताकद कमी होऊ लागते. याला आपण सार्कोपेनिया असं म्हणतो. वयाच्या 50-60 नंतर संतुलन, हाडांची घनता, हालचालींची क्षमता कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पडणे, फ्रॅक्चर होणे, इतरांवर अवलंबून राहण्याची शक्यता वाढू शकते. आणि इथेच व्यायामाची खरी ताकद दिसून येते. नियमित व्यायाम केल्यामुळे स्नायू मजबूत राहतात, सांधे अधिकाधिक चांगले काम करतात, हाडांचे आरोग्य सुधारते, संतुलन सुधारते, पडण्याचा धोका कमी होतो. मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले स्वावलंबन टिकून राहते. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नुसार सुद्धा आठवड्याला किमान 150 मिनिटांचा मध्यम तीव्रतेचा व्यायाम करायला पाहिजे. त्यामध्ये चालणे, ताकद वाढवणारे व्यायाम म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आठवड्यातून 2 दिवस, बॅलन्स एक्सरसाइजेस म्हणजे संतुलन राखण्याचे व्यायाम आणि लवचिकतेसाठी म्हणजे फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, व्यायाम वयानुसार बदलतो पण तो कधीच बंद होत नाही. तुमच्याही वयानुसार काय व्यायाम करायला पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजच तज्ञ फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. आणि लक्षात ठेवा, वय हा फक्त आकडा आहे, ती तुमची क्षमता नाही. म्हणूनच मी डॉक्टर अपूर्वा तुम्हाला सांगते की चला व्यायाम करूया.